साईबाबांच्या कर्मचाऱ्यांनीच केली चोरी। 77 लाख रुपयांच्या साहित्याची चोरी करणाऱ्या 47 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल। साईबाबांच्या शिर्डीतील साई संस्थांच्या प्रशासनामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय। साई संस्थांच्या अधिकाऱ्यांसह 47 कर्मचाऱ्यांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। साईबाबा संस्थांच्या साई आश्रममध्ये 77 लाख रुपयांचं विद्युत साहित्याची चोरी केल्याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। उच्च न्यायालय खंडपीठाच्या आदेशानुसार तक्रारदार संजय काळे यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2022 साली चोरी करण्यात आली होती। आता या संदर्भात जवळपास 47 जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज मी शिर्डीमध्ये गेलो असता शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली। साईबाबा संस्थांनी या 77 लाखाच्या संदर्भामध्ये 47 कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दोषी धरलेला असून त्यापैकी 39 लोकांनी त्यांचे पैसे परत केलेले आहेत। साईबाबा संस्थांच्या ह्या झालेल्या घोटाळ्यामध्ये, या चोरीमध्ये, अफरातफरीमध्ये शिर्डी पोलीस स्टेशनने आज 47 लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। यात प्रामुख्याने माझी अशी मागणी आहे की साईबाबा संस्थांच्या लेखापरीक्षक विभागाच्या प्रमुखाने तसंच डेस्कटॉप विभागाच्या प्रमुखाने या दोघांनी दोघं व्यक्ती एकच आहे, यांनी संगनमताने डेस्कटॉप कमी दाखवणे आणि भ्रष्टाचार करणे ही जी 2017 पासून 2023 पर्यंत मालिका लावली ती विद्युत विभागात ओळखली झालेली आहे। भविष्यामध्ये अशा प्रकारची इतर विभागांमध्ये जर चोरी झालेली असेल तर त्याची देखील दखल पोलिसांनी घ्यावी आणि कडक कारवाई करावी। साईबाबा संस्थांच्या विद्युत विभागामध्ये 30 कोटी रुपयाचा आत्ता माल शिल्लक आहे आणि हा किती माल आहे याची कुठेही नोंद नाही, त्याची कुठल्याही प्रकारची मोजदाद केलेली नाही। प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यर्लगड्डा यांनी त्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट केलं होतं की साईबाबा संस्थांच्या विद्युत विभागामध्ये असलेला डेस्कटॉप फिजिकली म्हणजे प्रत्येक वस्तू मोजून ती डेस्कटॉपच्या रजिस्टरला सारखी आहे की नाही याची तपासणी व्हावी, परंतु लेखापरीक्षकांनी कुठल्या प्रकारची कारवाई केलेली नाही। याचा अर्थ या विद्युत विभागामध्ये 5 ते 7 कोटी रुपयाचा घोटाळा असण्याची शक्यता आहे। ही माझी मागणी आहे की पोलीस यंत्रणेने तपास पूर्ण करावा, काळजीपूर्वक तपास करावा आणि दोषींना गजाआड टाकावं। जय हिंद।